श्रीमान योगी भाग 2 कथा 9. सायंकाळी राजांच्या डेऱ्यात सारे सरदार ब्राह्मण मंडळी जमली होती. सारी सभा स्थिर झाल्यावर राजे म्हणाले, आमचे मेवणे बजाजी निंबाळकर बळजबरीने मुसलमान केले गेलेले आहेत. त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायची आमची इच्छा आहे. शास्त्री पंडितांनी यांचा शांतपणे निर्णय घ्यावा आणि उद्या सकाळी आम्हाला सांगावं. शास्त्री पंडितांमध्ये कुजबूज झाली. सरदार मंडळी राजांच्याकडे पाहत होती. एकदा मुसलमान झालेला परत हिंदू करून घेतला गेलेला त्यांच्या ऐकिवात नव्हता. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे स्नान आटोपून जिजाबाईंच्या सह देवदर्शन आटोपून आले. सभेचा शामियाना सज्ज केला होता. राजे शामियानात प्रवेश करते झाले. साऱ्यांचे मुजरे घेऊन राजे उच्चासनावर जाऊन बसले. उजव्या हाताला शास्त्री पंडित उभे होते. डाव्या हाताला सरदार मंडळी उभी होती. त्यातच बजाजी उभे होते. सभेत चलबिचल झाली. राजांनी पाहिले, शामियान्याच्या मागच्या दारातून मासाहेब येत होत्या. राजे उठले. जिजाबाईंना ते आसनावर घेऊन आले. राजे जिजाबाई आसनावर बसता सारी सभा स्थिर झाली. राजे म्हणाले, काल आम्ही आमच्या मनीचा हेतू सांगितलाच आहे. आज आम्ही आपला निर्णय ऐकण्यास उतावीळ आहोत. सांगा. शास्त्री पंडितांच्या सभेत कुजबूज झाली. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजी हे मुसलमान झालेले आहेत. त्यांनी धर्म बदलला आहे. अशा माणसाला परत धर्मात घेणे अशक्य नसलं तरी धर्म रिवाजाला सोडून आहे, आणि जे रिवाजाला सोडून आहे ते करणं उचित नाही असा आमचा एकमुखी निर्णय आहे. त्या निर्णयाने सारी सभा चकित झाली. जिजाबाई बेचैन झाल्या. राजे मात्र शांतपणे बसले. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव दिसणारे स्मित जराही ढळले नव्हते. राजे म्हणाले, आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. शास्त्री पंडितांचे चेहरे खुलले, पण ते समाधान फार काळ टिकले नाही. राजे त्याच संत आवाजात बोलत होते. धर्मनिर्णय आम्ही चुकीचा मानत नाही, पण पंडितांनी आता आजवर आचरलेला धर्महीन भाव टाकून देण्याची वेळ आली आहे. एवढंच आम्हाला सांगायचं आहे. वयोवृद्ध शास्त्री उद्गारले, धर्महीन आम्ही? धर्महीन तुम्ही नाही, तुमच्या भावाबद्दल आम्ही बोलतो. धर्माच्या कार्या ढवळाढवळ करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, पण परिस्थितीप्रमाणे माणसांच्या बदलाप्रमाणे धर्मही वाढीला लागला पाहिजे. आज यवनांच्या जुलमाने हजारो लोक इच्छेविरुद्ध पाठवले आहेत. पावरोटीचा तुकडा विहिरीत टाकून धर्म बदलतो. आमचा मुलूक बारदेस बनतो. पण आपला विशाल हिंदू धर्म, त्याची दारं जाणणाऱ्यांना मोकळी, येणाऱ्यांना सदैव बंद. हे किती दिवस चालणार? असंच चालत राहील तर हिंदू म्हणून कोणी उरेल काय? एक पंडित उठले, महाराज, आपण राज्याच्या कक्षा बदलू शकता, पण धर्म तेवढा सोपा नाही. तो सोपा व्हायला हवा. राजांचा आवाज तिखट बनला. मुळातच तो सोपा आहे. ज्ञानी माणसांना अज्ञानाची चीड आहे. खऱ्या धर्माची त्यांना चाड आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचे खरं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वास स्वधर्म सूर्यो पाहो, वांछिल ते लाहो, प्राणी जातो. अशी प्रार्थना उमटली ती त्याच माणुसकीच्या गहिवरातून, पण ती संन्यासाची पोरं ठरली. त्यांना धर्मात जागा मिळाली नाही. एकनाथाने विश्वबंधुत्व जाणलं, त्यांना वाळीत टाकलं. आयुष्यभर त्यांचा छळ केला. ते गेले आणि त्यांची देवळं बांधली. त्यांची तपश्चर्या कोंडून टाकली. माणसाचा दुरावा करणारा धर्म कसला? राजे, हा धर्मसभेचा अपमान आहे. आम्ही धर्मनिर्णय दिला आहे. धर्माचं स्थान आपल्यापेक्षा उंचीवर आहे हे ध्यानी घ्यावं. धर्माची अप्रतिष्ठा ऐकणं आम्ही पाप समजतो. राजे म्हणाले, शास्त्री बुवा, नाईलाजानं बोलावं लागतं. धर्माची मिरास सांगणाऱ्यांना बुद्धीची धार आहे, पण विवेकाची त्याला जोड नाही. आम्हाला याची खंत वाटते. आजचा धर्म आंधळ्या हत्तीसारखा वावरतो आहे. धर्मानं विकास व्हायचा ते त्याच्याच पायी आपलीच माणसं तुडवली जात आहेत. थोडा शांतपणे विचार करा. जेव्हा हिंदूची देवालय भ्रष्ट केली गेली, मूर्ती फोडल्या गेल्या, तेव्हा एकतरी धर्माभिमानी देवळाच्या दारात उभा टाकला का? तेव्हा धर्माची मिराज कुठे गेली होती? सत्तेपुढे शांतपणा चालत नाही राजे, शास्त्री म्हणाले. शास्त्री बुवा, तुम्ही हे सांगता? याकरता धर्माचा दुसरा अपमान तो कोणता? शहनशाह अकबराच्या मांडीला मांडी लावून काशीच्या पंडितांनी दिनेइलाहीचा जन्म घडवला, तेव्हा हिंदू धर्माची प्रतिष्ठा कुठे होती? लच्छांकडून मिळालेलं सुवर्ण नाणं पाण्याने धुवून घेतलं तर शुद्ध होतं, पण शतजन्माची पातकं एका स्नानानं धुणारी गंगा पश्चातापाने होरपळलेल्या जीवाला धर्मात आणू शकत नाही. शास्त्री बुवा, यात निश्चितपणे काहीतरी गफलत होते आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही अनुज्ञा दिली नाही तर धर्मज्ञाने याचा निर्णय होत नसेल तर माणुसकीच्या राजाज्ञाने या गोष्टी आम्हाला करून घ्याव्या लागतील. सक्तीनं जरूर पडली तर तसंही. जो धर्म सहिष्णुतेच्या इतर धर्माकडे पाहतो, तो धर्म आपल्या माणसांची उपेक्षा करतो, यावर आमचा विश्वास बसत नाही.
माणुसकीला विसरणारा धर्म धर्मच होऊ शकणार नाही. आम्ही राजधर्माला बांधलो गेलो आहे. प्रजेला टाकणं हे आम्हाला जमायचं नाही. शास्त्री पंडित एकमेकांच्याकडे पाहत होते. जिजाबाईंना काही सुचत नव्हतं. एक शास्त्री धीराने पुढे आला, म्हणाला, राजे, बजाजी जर प्रायश्चित्त करायला तयार असतील तर त्यांना धर्मात घेता येईल. जरूर प्रायश्चित्त घेतील. त्यांनी ते नाकारलं आहे केव्हा? राजे निश्वास सोडून म्हणाले, आपण शास्त्री पंडित आहात, आपला अधिकार मोठा, पण समाजाला पारखं झालेलं पांडित्य बाळगलं तर ते नसल्यासारखंच असतं. धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा. समाजाचे डाग धुवायला तो समर्थ हवा. मानवतेच्या धर्माला ज्ञानाचे पायबंद घालून रोखू पाहाल तर ते जमणार नाही. धर्म अधर्म बनायला वेळ लागणार नाही. इंद्राच्या झेंड्याला भगवत झरझर म्हणतात. तोच पवित्र ध्वज ज्ञानदेव एकनाथांनी पुढे चालवला. तोच ध्वज आम्ही आमच्या राज्यासाठी निवडला. मानवतेच्या धर्माची प्रतिज्ञा सांगणाऱ्या त्या ध्वजाची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे. हे काळाचं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. सारी सभा राजाने जिंकली होती. शास्त्री पंडितांची कुजबुज जोरात चालू होती. सरदारांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंद अश्रू गोळा झाले होते. प्रमुख शास्त्री पुढे झाले. ते म्हणाले, महाराज, बजाजींना धर्मात घ्यायला आमची तयारी आहे. सर्वांनी निश्वास सोडले. राजांना आनंद झाला. ते म्हणाले, शास्त्री बुवा, आमच्या कार्यात आजी सोबत देत आहात त्याचं विस्मरण आम्हाला होणार नाही. बजाजींच्या सारखे जे जे दुर्दैवी जीव तुमच्याकडे धावतील त्यांना आपलं करून घ्या. श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. राजांनी पंडितांना वंदन केलं. मासाहेब उठल्या. पाठोपाठ राजे पण उठले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक पराक्रमाचा आनंद दिसत होता. बजाजींच्या शुद्धीकरणाची तयारी जोरात सुरू होती. पंचक्रोशीतल्या समस्त ब्रह्मवृंदांना शास्त्री पंडितांना आमंत्रण दिले. बजाजींनी समाधानपूर्वक प्रायश्चित्त केले. ग्रहशांती झाली. होम झाले. बजाजींचे समारंभपूर्वक थाटाने शुद्धीकरण झाले. लांडे बजाजी पूर्ववत धर्मात आले. मोठ्या आनंदाने आणि समाधानाने जिजाबाई आणि राजे पुण्याला आले. अश्वारूढ राजे सायंकाळच्या वेळी पुण्यात शिरले. सोबत बजाजी निंबाळकर होते. दोघांमागून अश्वपथक मंद गतीने येत होते. त्यांच्या मागे शाही मेणा होता. राजांनी वाड्यात प्रवेश केला. दाराशी आलेल्या सखूला उचलून घेतली आणि ते महालात आले. सईबाई महालात उभ्या होत्या. राजे म्हणाले, जाताना आम्ही सांगितलं होतं ना तुमच्यासाठी अनमोल भेट आणू म्हणून. ती आणलीये. बजाजी, आत या. बजाजी आत आले. सईबाई धावल्या. त्यांनी भावाला मिठी मारली. दोघेही रडत होते. राजे म्हणाले, बजाजी, अशी मायेची माणसं सोडून रानोमाळ फिरू नका आता. आणि राणीसाहेब, तेवढ्याने आता बजाजींचं पोट भरायचं नाही. गेले 4 दिवस त्यांची शुद्धी होत असता भरपूर हाल झाले. चांगला मेजवानीचा बेत आखा. रात्री पंक्तीला अपूर्व शोभा होती. रांगोळ्यांनी पाठ सजले होते. तुपाचा वास दरवळत होता. राजे, बजाजी, महादजी, नेताजी अशा क्रमाने पंगत बसली होती. दुसऱ्या बाजूला बाळाजी, चिमणाजी ही ब्राह्मण मंडळींची पंगत बसली होती. दोन्ही बाजूंचा स्वयंपाक गोड असूनही अलग होता. पंक्तीच्या दोन्ही ओळींमध्ये भिंतीला टेकून चांदीचा पाट ठेवला होता. जिजाबाई आपल्या खास देखरेखीखाली सर्वांना आग्रह करीत होते. मोकळेपणी खाणे बोलणे होत पंगत उठली. रात्री राजे आपल्या महालात गेले. बरीच रात्र झाली होती. सईबाई गालीच्यावर बसून होत्या. राजे येताच त्या उठल्या. झोपायचं होतं. सईबाई काही बोलल्या नाहीत. त्या राजांच्या जवळ आल्या आणि त्यांनी एकदम राजांच्या पायावर मस्तक ठेवले. राजे मागे सरकले. सईबाईंना गडबडीने उठवत ते म्हणाले, हे काय? आपली अश्रुपूर्ण नजर राजांच्या रोखीत सईबाई म्हणाल्या, एवढं मोठं देणं मला कोणी दिलं नव्हतं. पुढे त्यांना बोलवे ना. राजांनी त्यांना एकदम मिठीत घेतलं. राजांच्या मिठीत सईबाई अश्रू आवरण्याचे आटोकाट प्रयत्न करत होत्या. सईबाईंना पाठीवर थोपटून त्यांना सामोऱ्या उभ्या करत राजे म्हणाले, आम्हाला तुम्हा बायकांचं काही कळत नाही. दुःखातही रडता, आनंदातही रडता. अजब आहे. राजांच्या त्या आविर्भावाबरोबर सईबाईंना हसू आवरले नाही. राजे मात्र ते तृप्त रूप मनात साठवण्यात गुंतले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.